सिन्नर तालुका ठरतोय नाशिक जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू। खासदारकी पाठोपाठ कॅबिनेट मंत्रीपद देखील सिन्नरलाच मिळालंय। पाहूया सविस्तर बातमी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नव्या सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधी रविवारी नागपूर येथील राजभवनात पार पडला। 15व्या विधानसभेसाठी जनतेतून निवडून आलेल्या 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। यामध्ये सिन्नर मतदारसंघातून प्रचंड मताधिक्याने निवडून आलेले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली। आमदार माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच कार्यकर्त्यांनी सिन्नरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजीत एकमेकांना पेढे भरवत जल्लोष साजरा केला। सिन्नर तालुक्याला खासदारकी पाठोपाठ मंत्रिपद मिळाल्याने राजकीय दृष्ट्या संवेदनशील समजला जाणारा सिन्नर तालुका हा नाशिक जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरला असल्याचं बोललं जातं। गेल्या 6 महिन्यांपूर्वी नाशिकला खासदार देण्याची किमया करणाऱ्या सिन्नरकरांना महायुती सरकारमध्ये देखील माणिकराव कोकाटे यांच्या रूपानं कॅबिनेट मंत्रीपद दिलंय। त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या सभेत दिलेला शब्द पाळला असल्याचे देखील बोललं जातं। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।